कारण काय आहे, की ना मी ना काही निगेटिव्ह पॉवर्स ज्या बघतो, निगेटिव्ह कॉमेंट्स ज्या बघतो. अ, सूरजला वाचता येत नाही, त्यामुळे सूरज वाचनाच्या भानगडीत पडत नाही, त्याला काही कळत नाही. पण युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर आपल्याला ज्या काही कॉमेंट्स निगेटिव्ह दिसत आहेत, त्या ना मला थोड्याशा ना सूरजबद्दलची काहीतरी एक अ, वेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतं. आणि ती मतं म्हणजे काय, की हा काय माकडतोंडी आहे का, हा हा कसला दिसतो, हा कसला काळा आहे, याला काय येतंय. तो गावखेड्यातून आलाय, तो एका गावातून आलाय, तो प्रयत्न करतोय, तो जे करत होता अगोदर त्याच्यापासून आजपर्यंत त्याची जी प्रगती आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे. या प्रगतीकडे आपण सगळे कानाडोळा करू शकत नाही, कारण त्याची जी प्रगती आहे ना ती त्यांनी त्याच्या कष्टाने मिळवलेली आहे. मला तुम्हा सगळ्या लोकांना एकच सांगायचंय, की अशा प्रवृत्तींना आत्ताच आपण जर आळा नाही घातला ना, तर मग ना महाराष्ट्रातल्या कुठल्याच कोपऱ्यातला मुलगा मोठ्या पडद्यावर येऊ शकणार नाही. प्रेक्षक म्हणून आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे. सूरजने मला काही पैसे दिलेले नाहीत या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे मला पिक्चर करायचं आहे, हे एवढे माझे पैसे, असे पण मी नट बघितलेले आहेत. किंवा अशी पण लोक बघितलेली आहेत जे स्वतः पैसे गुंतवून स्वतःला नट म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि हीच जी लोक ट्रोलर्स असतात, जी काही युट्यूबर्स वगैरे असतात, ही लोक त्या लोकांना डोक्यावर